नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहे जून 2025 रोजी झालेल्या महाराष्ट्र स्टेट पेपर 2 मराठी विभागातील प्रश्न। मागील भागात आपण 57 प्रश्न बघितली होती। आज त्यापुढील प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 58, बायजा या नियतकालिकाचे संपादक म्हणून पुढीलपैकी कोणी काम पाहिले? पर्याय आहे शांताबाई किर्लोस्कर, सौदामिनी राव, विद्युत भागवत, सुमती लांडे। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सौदामिनी राव। प्रश्न क्रमांक 59, जनसाहित्य म्हणजे जननिष्ठ जाणीव येणे, जीवन वास्तवाचा घेतलेला कलात्मक वेध होय असे कोणी म्हटले आहे? पर्याय आहे सुदाम सावरकर, सुधाकर गायधनी, सुभाष सावरकर, राघव चवरे। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सुभाष सावरकर। प्रश्न क्रमांक 60, तुम्हास शरण बहु मागे लागले तयांचे साहिल अपराध, तैसा मी पामर यातीहीन देवा, माझा तो कोडवा करा तुम्ही। हा अभंग पुढीलपैकी कोणत्या संताचा आहे? पर्याय आहे संत निर्मला, संत जनाबाई, संत सोयराबाई, संत चोखोबा। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, संत चोखोबा। प्रश्न क्रमांक 61, नजोबाई गावित यांची तृष्णा ही पहिली कादंबरी असून तिचे कथानक ठाकर आणि कोळी महादेव जमातीतील पात्रांभोवती गुंफलेले आहे। पर्याय आहे संपूर्ण विधान बरोबर, संपूर्ण विधान चूक, पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक, पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक। प्रश्न क्रमांक 62, कला म्हणजे जीवनाचे नकारात्मक ज्ञान आहे हे सांगून साहित्य आणि वास्तवाचे संबंध स्पष्ट करताना दूरत्वाची कल्पना पुढीलपैकी कोणी मांडली आहे? पर्याय आहे कार्ल मार्क्स, थिओडोर ॲडॉर्नो, एंगल्स, कार्ल लुईस। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, थिओडोर ॲडॉर्नो। प्रश्न क्रमांक 63, समर खडस यांनी पुढीलपैकी कोणता कथासार लिहिला आहे? पर्याय आहे श्रीलिपी, बकऱ्याची बॉडी, आयुष्याची छोटी गोष्ट, ओल हरवलेली माती। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बकऱ्याची बॉडी। प्रश्न क्रमांक 64, माकडाने माणसाशी केलेले संवाद हे सूत्र पुढीलपैकी कोणत्या काव्यसंग्रहात पाहाव्यास मिळते? पर्याय आहे सलोखा, फकीरवेळ, अंतर्यामी, अंतर्वेद। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अंतर्वेद। प्रश्न क्रमांक 65, नीलिमा गुंडी यांच्या पुढीलपैकी कोणता बालकाव्य संग्रह नाही? पर्याय आहे आभाळीची फळं, आभाळाचे पंख, काना मात्रा, रंगाचा थवा। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आभाळाचे पंख। प्रश्न क्रमांक 66, मंगळवार स्वारी ही अंतराळ कथा कुणी लिहिली आहे? पर्याय आहे दंबा खांबेटे, भारा भागवत, नारायण धाबर, दचिन सोमन। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बहारा भागवत। प्रश्न क्रमांक 67, अक्षर वैदर्भी हे जनसाहित्याला वाहिलेले मासिक कधी सुरू झाले? पर्याय आहे 1984, 1980, 1985, 1988। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1984। प्रश्न क्रमांक 68, कमळात भृंगा जैसा कोंडू नंद होतो, मकरंद स्वाद घेता पुसता भुलून जातो, ही भाववाही रचना कोणाची आहे? पर्याय आहे अनिहुप्रे शिला सहा, विजयकुमार बेळके, गीत बाहुबली। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, विजयकुमार बेळके। प्रश्न क्रमांक 69, अनुभव या वाङ्मयातील संकल्पनेत एखाद्या साहित्यकृतीतील घटना, प्रसंग, पात्रे, वातावरण, मानवी भावना, कल्पना इत्यादी घटक अभिप्रेत असताना जर आशय या वाङ्मयाचे संकल्पनेत अनुभवाचे चित्तनोत्तर काळातील बुद्धिगम्य तर्काधिष्ठित असे सारतत्व अभिप्रेत असते। पर्याय आहे पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध चूक, संपूर्ण विधान चूक, संपूर्ण विधान बरोबर। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, संपूर्ण विधान बरोबर। या पुढील प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।